मित्रांनो, काल महिला आरक्षण विधेयक पडलं, म्हणजे काल मतदान झालं आणि ते विधेयक काल पडलं आणि त्याच्यानंतरनं अनेक गोष्टी झाल्या. आता पंतप्रधान मोदी आज 8 वाजता, रात्री 8 वाजता आले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्या देशाला संबोधित करायला सुरुवात केली आणि या बिलावरती बोलत गेले. आता मोदींच्या वक्तव्यानुसार जर पाहायला गेलं तर काँग्रेस आणि विरोधी पक्षाने भ्रूण हत्या केलेली आहे. या विधेयकाची भ्रूण हत्या म्हणजे किती मोठं पाप केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे पाप केलेलं आहे, ह्याचा त्यांना पछतावा नाहीये. काँग्रेसचा खरा चेहरा पूर्ण भारतासमोर आलेला आहे. ते महिलांचे विरोधक आहेत वगैरे अशा वल्गना, अशा गप्पा एका पंतप्रधानाने केलेल्या आहेत. हे पंतप्रधान पदाला शोभण्यासारखं आहे का नाही हे विचार करण्याची गोष्ट आहे. असं म्हणण्याचं कारण सुद्धा असंच आहे, कारण महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे 2023लाच 454 अशा बहुमताने पारित झालं होतं. 2च मतं विरोधात पडली होती. त्यावेळेला पारित झालेलं बिल पुन्हा 2026 मध्ये आणून असा कोणता डाव साधायचा होता हेच कळालं नाही. आणि महत्वाचं म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हणलं, या महिला आरक्षण विधेयकाच्या आडून त्यांना मतदारसंघाची पुनर्रचना करायची होती. म्हणजे 545 ज्या खासदारांच्या संख्या आहेत लोकसभेमध्ये त्याची संख्या वाढवून 850 पर्यंत नेणं हा त्यांचा डाव होता. आणि ह्याचा फायदा सरळ सरळ हिंदी बेल्टला होणार होता. आणि हिंदी बेल्ट म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश हे वरील हिंदी भाषिक जे आहेत या राज्यांना, आणि या राज्यांमध्येच भाजपची खरी ताकद आहे. भाजपचा कट्टर मतदार, हिंदुत्ववादी मतदार जो आहे तो या बेल्टमध्ये येतो. आणि साऊथमध्ये भाजपला घुसणं शक्यच नाही, त्यामुळे वरूनच ते जागा वाढवण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि हा डाव या विधेयकातला पाडून विरोधकांनी मोदी असेल किंवा भाजपचा डाव धुळीस मिळवलेला आहे. पण एक पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीच्या गोष्टी देशासमोर मांडताय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की बाबा काँग्रेस असेल, विरोधक असेल, यांना पापाचा घडा तुमचा भरला आहे, भ्रूण हत्या केली आहे, तुमचा मुखवटा समोर आलेला आहे. तुम्ही पंतप्रधान आहात का प्रवक्ते आहात स्वतःच्या पक्षाचे? पंतप्रधान संपूर्ण देशाचा असतोय आणि लोकशाहीने दिलेला जो निर्णय आहे ते तुम्हाला मान्य करणं भाग आहे. आणि लोकशाहीमध्ये तुम्ही आहात, तुम्ही हुकुमशाहीमध्ये नाहीत. मी सांगेल ती पूर्व दिशा. हा, तुम्हाला दुःख झालं असेल 11 वर्षानंतर पहिल्यांदा तुम्ही मांडलेलं कुठलं तरी विधेयक हे बंद पडलं किंवा पाडण्यात आलं किंवा पडलं, ते पारित झालेलं नाहीये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल. आणि मोदीजींचं ठरलेलं आहे, कोणताही विधेयक मांडलात तर रात्री 8 वाजता यायचं आणि त्याच्यावर गप्पा मारायच्या. ते नोटबंदीचा निर्णय जेव्हा झाला तो रात्री 8 वाजताच झाला. त्याच्यानंतरनं कोविडची जी घोषणा करायची होती तो निर्णय सुद्धा रात्री 8 वाजताच त्यांनी घेतला. 370 कलम जेव्हा हटवलं त्याचा निर्णय सुद्धा रात्री 8 वाजताच. भारी आहे.